आज भारताने खूप मोठ्या प्रमाणात महत्वाचा विजय मिळवला, तो म्हणजे वर्ल्ड कपचा. आणि या वर्ल्ड कप मध्ये हा तिसरा वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकलेला आहे. खामगावातील काही आपल्याकडे क्रिकेटचे रसिक आहेत, त्यांना आपण विचारूया की सर्वप्रथम कशा प्रकारचा हा विजय वाटला. पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? बहुत पर्सनल फील हुआ कि अपन भारत के नागरिक होने के बाद अपने को ऐसा फील हुआ कि आज अपने जो प्लेयर्स है उन लोगों ने अपने इंटरनेशनल लेवल पे आज जिताया, तो वो बहुत गर्व की बात है. बहुत अच्छा लगा. बरं, सर्वात जास्त तुम्हाला क्रेडिट कोणाला द्यावं वाटतं? संजू सॅमसन संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह. सर्वात चांगली कामगिरी त्यांनी केली. बरं, आणि ईशान किशनने खूप सुंदर कॅच पकडली ती. ओके. हा, त्याच्यामुळेच आपल्याला म्हणजे खास आपण टर्निंग पॉईंट तिथेच मिळाला आपल्याला. तुम्हाला काय वाटतं, काय टर्निंग पॉइंट होता मॅचचा? टर्निंग पॉईंट त्यावेळेस ईशान किशनने ज्यावेळेस कॅच पकडली तिथून मॅच फिरली पूर्ण. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांनी प्रेशर आणलं पहिल्या 5 ओव्हरमध्ये त्यांच्यावर, त्याच्यामुळे मॅच त्यावेळेस पासूनच आपल्या हातात आली होती. ओके. आणि काय वाटत होतं की 250-55चं टार्गेट न्यूझीलंड चेस करू शकला असता? चेस करू शकला असता. न्यूझीलंडची टीमही इतकी काही हलकी नव्हती, म्हणून त्यांना जे बर्डन आणलं गेलं आणि ज्या प्रेशरमध्ये त्यांना खेळवलं, जे आपले बॉलर चांगले होते, बॅट्समन चांगले होते, त्याच्यामुळे म्हणजे असं त्याच्यामध्ये कोणी प्लेअर कमी आहे आणि कोणी जास्त आहे हे समजलंच नाही. प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थित पार पाडली. काय फिलिंग आहे? भारत तिसरा वर्ल्ड कप जिंकलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? बहुत अच्छा फील हो रहा है. स्टार्ट जो मिली थी संजू सैमसन और शिवम दुबे के जरिए से, वो मेरा ख्याल है कि बहुत बड़ी बात थी. उसके बाद ही जो है तो मैच जो है तो बन पाया. म्हणजे आज बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की अभिषेक शर्माला ड्रॉप करावं, पण जी सुरुवात त्याने दिली, काय म्हणतात? नहीं, बहुत अच्छा खेला वो, और उसने जो है तो कमबैक किया है, और आइंदा भी उसकी बैटिंग अच्छी रहेगी ऐसा लगता है. सर्वात जास्त प्रभावी जो काही प्लेअर आहे तो कुठला असेल असं तुम्हाला वाटलं की ज्याने वर्ल्ड कप साठी खूप चांगला एक चान्स हा भारताला मिळवून दिला? जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह. संजू सॅमसन साठी 2 शब्द सांगा. नाही, तो वर्ल्ड क्लास प्लेअर आहे. ते बिलकुल म्हणजे कोणी नाकारू शकत नाही त्याला. अच्छा. तो इतका चांगला प्लेअर आहे. त्याने लगातार 3 मॅचेस मध्ये 50च्या वर केलेले आहे, त्याने +50 केलेली. आता भारताचे अनेक आपण बघतोय की सुरुवातीपासूनच एक स्ट्रॉंग संघ म्हणून भारत समोर येत होता. तुम्हाला काय वाटतं की एकंदर भारताची जी काही संघ निवड होती ती कशी होती? बेस्ट. गौतम गंभीरने जे पण निर्णय घेतले ते एक बेस्ट निर्णय घेतलेले आहेत. बरं. आणि तसं सर्वप्रथम तर 140 कोटी देशवासियांना वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल म्हणजे टीमकडून एक मोठ्या शुभेच्छा. म्हणजे सर्वांचे 140 कोटी हिंदुस्थान जी जनता आहे त्यांना आज खुश झालेली आहे. म्हणजे ते सांगू नाही शकतात, शब्दात नाही सांगू शकत आपण, एवढं मोठं आहे. बिलकुल. खूप महत्वाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय एक क्षण असा होता की भारतीय टीम पूर्णतः बाहेर पडली असं वाटत होतं. काय वाटतं? नाही, त्यावेळेस तर असं वाटत होतं की होऊ शकते बाबा आपण बाहेर जाऊ, पण ह्या मॅचने एकदम हा काहीतरी वेगळा योग घडून आला असं तुम्हाला वाटतं? बिलकुल वेगळा घडून आला. भारतीय टीम बाहेर पडणार असं तुम्हाला वाटत होतं का? नाही, आणि जो कमबॅक भारतीय टीमने केला तो कसं वाटतं? खूप छान, जबरदस्त. मला दिल खुश झालं. आणि आज बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून भारतावर टीका होत होती की बाबा जिंकणार नाही. मात्र याचं श्रेय जे आहे तुम्ही मेन कुणाला द्याल? नरेंद्र मोदीला. नरेंद्र मोदी. अच्छा, तुम्ही कोणाला द्याल? तेच आता प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, अच्छा. त्यांना अप्रिशिएट करणं. बर. आणि हे जे टीम वर्क होतं, या टीम वर्कच्या मागे आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे आणि आपल्याला पाठबळ देण्यासारखी शक्ती आहे. या शक्तीच्या भरोश्यावर आज भारत जिंकलेला आहे. तुम्हाला वाटतं क्रिकेट सारखा जो आपला महत्वाचा खेळ आहे इतर खेळांना सुद्धा अशीच चालना दिली तर नक्कीच आपला भारत पुढे जाईल? बिल्कुल. क्रिकेट में जो है तो ऑलरेडी जो है तो भारत आगे ही है. बिल्कुल. बेस्ट टीम है हमारी वर्ल्ड में. और उसको बेस्ट विशेष है आगे के वर्ल्ड कप के लिए भी. तर ही होती आपल्या समोर खामगावची पब्लिक, जे क्रिकेट रसिक आहेत आणि सर्व जनतेला, भारतातील सर्व जनतेला आमचं न्यूज चॅनल गावचा आवाज तर्फे या वर्ल्ड कपच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भारतीय टीम अशीच प्रदर्शन करत राहो आणि आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल पुनश्च एकदा आपले आभार. जय हिंद, जय भारत.